दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून नाशिक पोलीस दलासाठी 62 चारचाकी आणि 48 दुचाकी वाहनांचे लोकार्पण राज्याचे सार्वजनिक बांधकाम तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते संपन्न झाले। पोलीस आयुक्त कार्यालय येथे या वाहनांना पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून वाहने मार्गस्थ करण्यात आली। शहरातील कायदा व सुव्यवस्था सुरळीत व सोयीस्कर होण्याकरिता जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून नाशिक शहर पोलीस आयुक्त कार्यालयास 67,25,000 रुपये निधीतून ही वाहने प्रदान करण्यात आली। या वाहनांच्या माध्यमातून नाशिक शहर पोलीस दल अधिक बळकट होणार असून शहरातील नागरिकांना या वाहनांच्या माध्यमातून सुरक्षित वातावरण निर्माण होईल। त्याचप्रमाणे दामिनी पथकाच्या माध्यमातून महिला युवतींना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे। तसेच येणाऱ्या काळात शहरात शांतता राहण्यासाठी पोलिसांनी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे निर्देश देखील पालकमंत्री दादाजी भुसे यांनी यावेळी दिले। नाशिक शहर आस्थापनेवर कायदा व सुव्यवस्था सुरळीत व सोयीस्कर होण्याकरिता शहर वाहतूक विभाग नाशिक शहर येथे गर्दी व रहदारी नियंत्रित करण्याकरिता नवीन 300 नग बॅरिकेड्स देखील जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून खरेदी करण्यात आले आहे। येणाऱ्या काळातील निवडणूक कालावधीत व आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी या वाहने व बॅरिकेड्सचा मोठा फायदा होणार आहे। अमित कबाडे, दक्ष न्यूज, नाशिक।